त्याआधी आपण जो राईट हँड रूल बघितला आहे, राईट हँड थंब रूल, त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट आणि त्याचप्रमाणे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड यांचे रिलेशन बघितलं. ह्या दोन्ही डायरेक्शन काय असतात की डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट, हे आपल्याला यावरनं कळालं. त्याचप्रमाणे आपण प्रिव्हियस ट्रायल्समध्ये बघितलं की जेव्हा करंट पास होतो तेव्हा काय केलं जातं, फोर्स एक्झर्ट केला जातो. त्यामुळे इथे आता तीनचे रिलेशन बघणार आहोत. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्याचप्रमाणे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. वन बाय वन बघूया आता. फर्स्ट पॉइंट, it shows relationship between direction of electric current, direction of magnetic field and direction of force exerted on the conductor. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल मुळे आपल्याला तिघांचे रिलेशन कळतं. फर्स्ट वन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, सेकंड वन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड थर्ड वन इज डायरेक्शन ऑफ फोर्स एक्झर्टेड ऑन कंडक्टर. After that, according to this rule, ह्या रूल प्रमाणे stretch the left hand thumb rule. Stretch the left hand thumb. आता हा लेफ्ट हँड रूल आहे, त्यामुळे आपल्याला कोणता हँड स्ट्रेच करायचा आहे, लेफ्ट हँड. त्यामध्ये थंब, इंडेक्स फिंगर and the middle finger in such a way that they are perpendicular to each other. आपल्याला लेफ्ट हँड स्ट्रेच करायचं आहे. कशा प्रकारे, थंब, त्याचप्रमाणे इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे एकमेकांना काय पाहिजे, अशा प्रकारे परपेंडिक्युलर पाहिजे. त्यानंतर इंडेक्स फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर काय दाखवते, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. देन मिडल फिंगर इंडिकेट the direction of electric current. Middle finger electric current ची direction दाखवते and thumb indicate the direction of force exerted on the conductor. Thumb force ची direction indicate करतात. मग आता आपण सपोज लेफ्ट हँड काय केला, स्ट्रेच केला. कशा प्रकारे, थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे एकमेकांना काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. मग परपेंडिक्युलर असल्यानंतर हा जो थंब आहे हा कसली डायरेक्शन दाखवणार आहे, डायरेक्शन ऑफ फोर्स एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. कंडक्टरवरती अप्लाय होणारा जो फोर्स आहे हा थंबच्या द्वारे इंडिकेट केला जातो. देन इंडेक्स फिंगर कसली डायरेक्शन दाखवतात, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड देन मिडल फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. अशा प्रकारे आपल्याला ह्या तिघांचं रिलेशन ह्या फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलवरनं कळतंय. मग आता डायग्राम बघूया आपण. इथे आपण हा जो लेफ्ट हँड आहे त्या लेफ्ट हँडचं रिलेशन याच्यासोबत जर केलं तर हा जो थंब आहे अपवर्ड डिरेक्शनला तो काय कसली डायरेक्शन इंडिकेट करतो, फोर्स ऑन द कंडक्टर. देन इंडेक्स फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि त्यानंतर हा जो मिडल फिंगर आहे तो डायरेक्शन ऑफ करंट, इलेक्ट्रिक करंट. आताच आहे ना, तसंच फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे तो आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट मेथडनुसार किंवा कार्टेशियन मेथडनुसार रिप्रेझेंट केला तर इथे 3 ॲक्सिसमध्ये तो रिप्रेझेंट होतो, एक्स, वाय अँड झेड. अपवर्ड जो आहे ॲक्सिस तो आहे तिथे काय दाखवलं जातं, डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर. Then this axis indicate the direction of magnetic field and this axis indicate the direction of current. अशा प्रकारे आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल लक्षात ठेवू शकतो. त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर आपण फ्लेमिंग राईट हँड रूल पण बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, त्याचप्रमाणे काय ग्रेडिएशन आहे, डिफरन्सेस आहे ते आपण फ्लेमिंग राईट हँड रूल बघितल्यानंतर बघूया. आता आपण इलेक्ट्रिक मोटर बघणार आहोत. ह्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलचा वापर केलेला आहे. फर्स्ट आपण ही डायग्राम बघूया इलेक्ट्रिक मोटरची. हे इलेक्ट्रिक सर्किट आहे, याला बॅटरी कनेक्ट केली आहे, त्याचप्रमाणे प्लग की आहे. हे ॲक्सेल आहे, ही रेक्टँग्युलर वायर आहे
ज्याला रेझिस्टिव्ह कोटिंग आहे. हे दोन्ही मॅग्नेटचे दोन पोल आहेत, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. त्याचप्रमाणे हे ब्रुशेस आहे आणि त्याचप्रमाणे हे काय स्प्लिट रिंग आहे. आता हे जे इलेक्ट्रिक मोटर आहे, इलेक्ट्रिक मोटर जर आपण बघितली, एनर्जी जी आहे ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होते, नेहमी कन्वर्ट होते. आपण डेली लाईफ मध्ये जेवढेही मशीन्स वापरतो ते सर्व मशीन्स जे आहेत त्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रिक मोटर. त्यामुळे इलेक्ट्रिक मोटर हा एक महत्त्वाचा पार्ट बनलेला आहे. कोणतेही काम क्विकली करायचं असेल तर मशीनचा वापर केला जातो. त्याच मशीनमध्ये इलेक्ट्रिक मोटर असते. मग ती कशा प्रकारे वर्क करते ते आपण बघूया. फर्स्ट, इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय? इट इज ए डिव्हाइस which convert electrical energy into mechanical energy. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय? असे डिव्हाइस की जे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन कोणत्या याच्यामध्ये करेल, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. का तर मग आपल्याला एनर्जीचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, इट कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणून इथे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं. आणि त्यालाच काय म्हणतात, त्या डिव्हाइसलाच काय म्हणतात, इलेक्ट्रिक मोटर. देन प्रिन्सिपल, ऑन विच प्रिन्सिपल इलेक्ट्रिक मोटर इज वर्किंग. प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल, अ मोटर वर्क्स ऑन प्रिन्सिपल दॅट when a rectangular coil is placed in a magnetic field. काय केलंय की रेक्टँग्युलर जी कॉइल आहे, ही रेक्टँग्युलर कॉइल काय केली आहे, ती मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली आहे किंवा प्लेस केली आहे. अँड करंट इज पास थ्रू इट. त्या कॉइल मधून करंट काय केला, पास केला. आणि पास केल्यानंतर अ फोर्स ऍक्ट ऑन द कॉइल which rotates continuously. आणि त्यामुळे त्यावरती फोर्स ऍक्ट होणार त्या कॉइलवरती आणि त्यामुळे ती कंटिन्युअसली काय होणार आहे, रोटेट होणार आहे. काय रोटेट होईल, त्याचं ऍक्सेल. हे काय झालं, प्रिन्सिपल. प्रिन्सिपल कसं असणार आहे, जेव्हा रेक्टँग्युलर कॉइल ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेली असेल, प्लेस केल्यानंतर त्याला इलेक्ट्रिक करंट पास केला. इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर त्याच्यावरती काय एक्झर्ट होईल, फोर्स एक्झर्ट होईल आणि त्यामुळे ती कंटिन्युअसली काय होईल, रोटेट होईल. म्हणजे हे ऍक्सिस काय होणार आहे, रोटेट होणार आहे. हे काय झालं, इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल. आफ्टर दॅट वी सी कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरमध्ये नक्की काय काय वापरलं जातं. इलेक्ट्रिक मोटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर कॉइल. त्यामध्ये रेक्टँग्युलर कॉइलचा वापर केला जातो. जिथे आपण इथे जर बघितलं की ABCD ही काय रेक्टँग्युलर कॉइल आहे, which is mounted between two strong field magnet. ती त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली. जसं आपण बघितलं इथे दोन पोल आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ह्या दोघांच्या मध्ये ही ABCD ही रेक्टँग्युलर कॉइल काय केली आहे, प्लेस केलेली आहे. त्यानंतर स्प्लिट रिंग्स, स्प्लिट रिंग्स वापरलेले आहेत तिथे. हे जे आहेत त्या काय, स्प्लिट रिंग X and Y. X and Y are split rings which is used in this device. Then brushes. इथे काय वापरले, कार्बन ब्रुशेस अटॅचमेंट साठी. कार्बन ब्रुशेस हे E and F ने डिनोट केलेले आहे, E and F ने. Then next बॅटरी फिक्स्ड ॲज शोन इन द फिगर. आणि त्याला काय कनेक्ट केले, बॅटरी. आता डिटेल मध्ये आपण बघूया. जर आपण बघितलं फर्स्ट ही रेक्टँग्युलर कॉइल ABCD ही कुणामध्ये प्लेस केली, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये. त्याचे दोन एंड्स जे आहेत ते दोन एंड्स आपण काय केले, ही बॅटरी जी आहे त्या बॅटरीच्या कनेक्शनला अटॅच केले. हा पॉझिटिव्ह टर्मिनल एका एंडला, निगेटिव्ह टर्मिनल अनदर एंडला. त्यामध्ये ऍक्सेल प्लेस केलेला आहे. त्या ऍक्सेलला
कॉन्टॅक्ट गेन करायचं की लूज करायचं हे काम कोण करत असतं? कार्बन विशेष करत असतं. ते ॲक्सेलला होल्ड करत असतं. म्हणून अशा प्रकारचे इक्विपमेंट्स याच्यामध्ये वापरले जातात. त्यानंतर आहे वर्किंग. वर्किंग मध्ये नक्की काय होतं ते बघूया. When current is passed through coil arm AB, CD experience magnetic field. आता काय केलं? बॅटरीचे बारे प्लग की क्लोज केली. त्यामुळे या सर्किटवरून करंट काय होणार आहे? पास. करंट आपल्याला माहिती आहे ऑब्वियसली पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल जाणार आहे. म्हणजे फर्स्ट AB ला अपवर्ड डिरेक्शनने आणि CD ला डाऊनवर्ड डिरेक्शनने. अशा प्रकारे तो करंट काय होणार आहे? पास होणार आहे. मग आता यामध्ये आपण जर बघितलं करंट काय होतोय? AB अपवर्ड डिरेक्शन आणि CD डाऊनवर्ड डिरेक्शनला करंट फ्लो होतोय. पण त्याचप्रमाणे जर आपण ऑन अप्लाइंग फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल ऑन आर्म AB एक्सपिरियन्स द फोर्स इनवर्ड डायरेक्शन. जर आपण यावरती या डायग्राम वरती किंवा ह्या कॉइल वरती आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलचा जर वापर केला तर आपल्याला माहिती आहे की AB वरती करंट काय होतोय? अपवर्ड डिरेक्शनला अप्लाय होतोय आणि त्याच वेळेस त्याच्यावरती फोर्स कोणत्या डायरेक्शननी ऍक्ट होतोय? इनवर्ड डायरेक्शनने. म्हणजे फोर्स काय असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि करंट काय असणार आहे? अपवर्ड डायरेक्शनला. त्यानंतर आर्म CD एक्सपिरियन्स फोर्स इन आउटवर्ड डायरेक्शन आणि फोर्स कोणत्या डायरेक्शनने एक्सपिरियन्स होणार आहे? आउटवर्ड डायरेक्शनने. इथे जर आपण बघितलं करंट डाऊनवर्ड डायरेक्शनने काय होतोय? अप्लाय होतोय. देन two equal and opposite force are acting on a coil. दोन इक्वल आणि ऑपोजिट डायरेक्शनचे फोर्सेस त्याच्यावरती ऍक्ट केल्यानंतर ती कॉइल काय होणार आहे? रोटेट होणार आहे. सो द कॉइल रोटेट्स कंटिन्युअसली. त्यामुळे कॉइल कंटिन्युअसली काय होते? रोटेट होते. मग नक्की कसं? करंट फर्स्टली A to B, B to C, C to D काय होते? पास होतोय. पास आल्यानंतर ते ॲक्सेल हाफ रोटेट होतं. हाफ रोटेट झाल्यानंतर पुन्हा करंटचं काय केलं? इंटरचेंज केलं. त्यानंतर करंट D to C, C to B, B to A अशा प्रकारे मूव्ह होणार आहे. त्यामुळे रिमेनिंग हाफ जे ॲक्सेल आहे ते काय होणार आहे? रोटेट होणार आहे. आणि अशा प्रकारे इथे काय केलं जातं? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलचा वापर केला जातो. म्हणजेच करंट पास केल्यानंतर फोर्स एक्सर्ट केला जातो. त्याचप्रमाणे मॅग्नेटिक फील्ड पण काय होते? प्रोड्यूस होते. म्हणून हे जे डिव्हाइस आहे इलेक्ट्रिक मोटर विच फॉलोज द फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. त्यानंतर आहे युजेस. कोणकोणत्या अप्लायन्सेस मध्ये इलेक्ट्रिक मोटरचा वापर करतात त्याचे काही आपण एक्झाम्पल बघूया. फॅन्स. फॅनमध्ये इलेक्ट्रिक मोटर वापरली जाते. त्याला रोटेट करण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. देन रेफ्रिजरेटर्स मध्ये वापरलं जातं. मिक्सर ज्याला आपण ग्राइंडर म्हणतो. वॉशिंग मशीन कपडे वॉश करण्यासाठी वापरलं जाणारे डिव्हाइस. आणि त्याचप्रमाणे कम्प्युटर. अशा प्रकारचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत की ज्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला जातो. हा जो क्वेश्चन आहे हा 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. विचारला तर डायग्राम दिलेली असेल त्या डायग्रामच्या बेसिसवरती क्वेश्चन्स असतील आणि त्याचे तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. यामध्ये आणि त्याचप्रमाणे पूर्णपणे थिअरॉटिकल जर क्वेश्चन्स आला तर अशा प्रकारे राईट केले तर आउट ऑफ मार्क भेटू शकतात. का तर मग इथे एक पॅटर्न फॉलो केलं आहे. फर्स्ट वन इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय हे राईट केलेलं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड युजेस हे 5 पॉईंट्स फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचप्रमाणे ही जी डायग्राम आहे ही काढणे ही इसेन्शियल आहे. आणि त्याचप्रमाणे मोटर ही 2 प्रकारची असते, AC मोटर आणि DC मोटर. नंतर नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत AC करंट म्हणजे काय, AC आणि DC काय असतं ते.